कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी आज उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांची सदिच्छा भेट घेतली व शहरातील अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी संविधानाच्या उद्देशिकेची फ्रेम असरोंडकर यांनी महापौरांना भेट दिली आणि त्यांना फातिमा बी सावित्री उत्सवाचं आमंत्रणही दिलं। मनपा प्रशासन, मनपा शाळा, भ्रष्टाचार, अतिक्रमणे, कंत्राटी कामगारांसहित विविध विषयांवर चर्चा करताना नियम कायद्यांच्या चौकटीत आपला कारभार असावा अशी अपेक्षा राज असरोंडकर यांनी व्यक्त केली। आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि विशेष म्हणजे आंदोलनांची वेळ येऊ देणार नाही, असं महापौर अश्विनी निकम यांनी सांगितलं। कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक प्रफुल्ल केदारे, वनिता ओवळेकर, मनोज कोरडे, शिवाजी मस्के, प्रकाश भोसले, राहुल पाटील, संतोष भोईर आदी मान्यवर यावेळी सोबत होते। उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अश्विनी निकम यांची आज आम्ही सदिच्छा भेट घेतली। त्यांना संविधानाच्या उद्देशिकेची जी फ्रेम आहे ती त्यांना भेट दिली। ती भेट त्या महापौर कार्यालयाचं जेव्हा नूतनीकरण पूर्ण होईल तेव्हा त्या दालनामध्ये ती फ्रेम लागेल अशी आम्हाला आशा आहे। खरं म्हणजे महापौरांना येऊन भेटणं आणि त्यांना काही आपले प्रश्न मांडणं हा कायद्याने बघा लोक चळवळीचा ट्रेंड राहिलेला नाही आहे। आम्ही प्रशासनाबरोबरच संवाद ठेवतो, परंतु महापौर पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अश्विनी निकम ज्या पद्धतीने काम करतायत, त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी जो त्यांचा एक पॉझिटिव्ह अप्रोच या शहराप्रती ठेवलेला आहे तो पाहिल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की त्यांची भेट घ्यावी आणि काही महत्त्वाचे प्रश्न त्यांच्या पुढे मांडावेत। तर ते प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले। त्यांनी एका शब्दामध्ये निसंदिग्ध असं आश्वासन दिलेलं आहे की तुमच्यावर आम्ही आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही। तुमचे कुठलेही महत्त्वाचे विषय असतील तर थेट येऊन भेटा। मी या शहराची प्रथम नागरिक म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करीन की प्रश्न हे तिथल्या तिथे आमचं कर्तव्य म्हणून त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। पॉझिटिव्ह अप्रोच आहे आणि आम्ही त्यांना हसत खेळत गप्पांमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की जर वेळ आणली तर आम्ही आंदोलन करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही। तो कायद्याने बघा लोक चळवळीचा स्वभाव आहे की आम्ही प्रशासनाबरोबर आधी संपूर्ण संवाद करतो आणि ज्या वेळेला आम्हाला असं वाटतं की प्रशासनाचा जो अप्रोच आहे तो नकारात्मक आहे, असहकाराचा आहे, मग त्यावेळेला आंदोलनाचे पाऊल ते उचलावं लागतं। महापौरांनी हे सुद्धा सांगितलं की तुम्ही जे विषय सांगताय त्यातलं तुमचं वैयक्तिक काही नाही आहे, सर्व शहराच्या हिताचे आहेत आणि माझी सुद्धा जी धारणा आहे ती शहर हिताचीच आहे। आणि त्यामुळे एकंदरीत आजची जी पहिली जी बैठक आहे, आजची जी पहिली भेट आहे ती सकारात्मक झालेली आहे आणि अश्विनी निकम यांच्याकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत। त्यांच्यावरचा राजकीय दबाव काय असेल, तर किती प्रेशरखाली काम करतील याची सुद्धा आम्हाला संपूर्ण कल्पना आहे आणि तरी सुद्धा त्यांचा वैयक्तिक जो काय अप्रोच एक दिसतोय, काम करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये दिसते, तर भोवतालच्या सगळ्या दबावावरती मात करून त्या शहराच्या प्रथम नागरिक म्हणून चांगलं काम करतील, एक चांगली कारकीर्द महापौर पदाची घडवतील असा मला नक्की विश्वास वाटतो।